नमस्कार. गेल्या महिनाभरात 1400 ते 1450 रुपयांपासून सुरू झालेला खाद्याचा प्रवास आज 1750 रुपयांपर्यंत येऊन ठेपला. अजून किती वाढणार आहे ते कुणास ठाऊक. परवाच माझ्या पप्पांना एक फोन आला. ते शेतकरी म्हणत होते 900 पिल्ले आहेत आणि रोज 2 पोती खाद्य लागते. दुकानदार रोज दर वाढवते. तुम्ही इतके वर्ष झालं कोंबडी पालन करताय, आमचं खाद्याचं गणित काही चुकतंय का, वगैरे वगैरे. मित्रांनो, आजच्या परिस्थितीत आपण एकतर दुकानदाराला दोष देतोय किंवा कंपनीला, आणि ह्यावरच चर्चा करत बसतो. शेवटी मार्केटचा एक नियमच असतो. एखाद्या वस्तूचा जो शेवटचा ग्राहक असतो त्याला दरवाढीचा जास्तीत जास्त भार हा सोसावाच लागतो. म्हणून व्यवसाय बंद करून चालत नाही. शेवटी परिस्थिती कितीही वाईट असली तरीही 2 वेळेच्या खाण्यापिण्यासाठी व्यवसायात झटावं तर लागणारच ना. सान सावली 12 वर्ष ह्या व्यवसायात आहे. नुसते आहेच नाही तर तग धरून आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. या परिस्थितीमध्ये खाद्याच्या नियोजनाबरोबरच आपला खर्च लिहून ठेवणे, आपल्या योग्य प्रॉफिटनुसार माल विकणे हे महत्त्वाचे ठरते. खाद्याचे इतर पर्याय म्हणजे हॉटेल वेस्ट, मंडई वेस्ट, बार्ली हस्क, गहू, तांदूळ, अजोला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विकतचे खाद्य. यांचा योग्य बॅलन्स केल्यावरच खर्चात बचत होते आणि कोंबड्याही वजनदार व निरोगी राहतात. सोबतच योग्य प्रमाणात अंडी देतात. काय म्हणताय, हे सगळं साधायचं कसं? तर त्यासाठी सान सावली आयोजित करते ह्या महिन्याचे प्रशिक्षण रविवारी 7 जून रोजी. प्रशिक्षणाची फी तुमची एकदाच जाईल, पण वर्षानुवर्ष तुमच्या कोंबडी पालन युनिटला फायदा मिळवून देत राहील. आणि हो, ह्या वेळेसच्या ट्रेनिंगला एक मोठं सरप्राईज आहे. कोणतं? ते आत्ता नाही सांगणार, ते कळेल ना रविवारी. तर मग करताय ना नाव नोंदणी? बाकी तुम्हाला काय वाटतं, ते मोठं सरप्राईज काय असेल हे मात्र मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.